पडळकर म्हणतात की हॉर्मुझ पासून आता पाईपलाईन पंतप्रधान नरेंद्र मोदी मला काही काम मिळतं का? मी बघायला चाललोय दिल्लीला. परंतु जनप्रतिनिधीने नवीन शोध लावलेला आहे. इतक्या लांबून पाईपलाईन टाकणार आहेत. मोदी आहे तो मुमकिन नाही आहे. परंतु एका लोकप्रतिनिधींनी आमदार पदावरती असणाऱ्या एका व्यक्तीने अशा पद्धतीने वक्तव्य करणं आणि त्याच्या संदर्भातली चर्चा घडवून त्यांची बौद्धिक उंची किती आहे ते बघा ना तुम्ही. असं कशाला कोणाला कमी लेखता? अरे केवढी बौद्धिक उंची आहे त्यांचा. सायन्स किती मोठं, म्हणजे त्यांचा ज्ञान तंत्रज्ञान ह्याच्याबद्दल तुम्हाला अभिमान असला पाहिजे. तुम्ही अशी टिंगल करता कुठल्या आमदाराची? परंतु हे सातत्यानं बोलून कुठं हेच खरं आहे, हेच देशवासियांना हो, पण तुम्ही अशी टिंगल करू नका त्यांच्या बुद्धीची. त्यांची बुद्धीचं तुम्ही हे करा, कौतुक करा. तुम्ही म्हणाला त्या पद्धतीने हे लोकांच्यावर आता बिंबून टाकायचंय की आम्ही आता हे करणार आहोत म्हणून. सर एक प्रश्न आहे सर. तुम्ही तुमच्या पक्षाचे प्रमुख आहेत सर, हे जे काही भूमिका घेतात याच्यामुळे राहुल गांधी कुठेतरी अडचणीत येतात? अजिबात राहुल गांधी अडचणीत येत नाही. राहुल गांधी लढाई लढतात. आमचे पवार साहेब त्या लढाईमध्ये राहुल गांधींबरोबर आहेत. नाही एक मिनिट. राहुल गांधींना ज्यावेळेला पवार साहेबांवर मुख्यमंत्र्यांनी टीका केल्यानंतर राहुल गांधीची बाजू कोणी घेतली? शरद पवार साहेबांनी घेतली. म्हणजे राहुल गांधींच्या पाठीमागे सुद्धा शरद पवार उभे राहतात. 85-86 वर्षाचे आहेत. बॅलन्स करावा लागतो देशामध्ये. ते बॅलन्स करतायत. सर हिंदी में जाना चाहेंगे? नाही आम्हाला काय बॅलन्स करत नाही. बाकी सगळे झालेले इम्बॅलन्स आम्ही बॅलन्स करतोय. संप आता देशभर चालू झालेला आहे. ऑनलाईन औषध निर्मितीच्या विरोधात होतोय. काय यावर मी त्या दिवशी सुद्धा सांगितलेलं आहे की या देशातले जे उद्योग आहेत, व्यवसाय आहेत, ते हळूहळू ठराविक लोकांच्या हातामध्ये जाणार आहे. आणि याची प्रक्रिया ही गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. त्या काही महिन्यापूर्वी कृषी उद्योगांनी सुद्धा आंदोलन केलं होतं. त्या दुकानदारांनी सुद्धा आंदोलन केलं होतं. आज देशभरामध्ये जर डॉक्टरचा सल्ला नसेल तर त्या पद्धतीने कुठल्याही प्रकारचा केमिस्टला विक्री करण्याचा अधिकार नसताना ऑनलाईनवर अशा पद्धतीने करणं, मी आजही सांगतो की आज जो मॉडेल ॲक्ट आहे, जो व्यवसाय रोखीचा आहे, त्या व्यवसायामध्ये 100% आता खाजगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही लोकांना मोठमोठे व्यावसायिक यात उतरतील आणि हळूहळू ही किरकोळ विक्रेते ते संपून जातील. हे मी आज सांगतोय. काही वर्षांनी हे सत्यात तुम्हाला पाहायला मिळेल. स्मॉल इन्व्हेस्टर्स, एकंदर शेअर मार्केट कोसळत असताना स्मॉल इन्व्हेस्टर्स धुळीला मिळालेत. पुढच्या एखाद्या महिन्यामध्ये कमीत कमी 100 ते 200 आत्महत्या शेअर ब्रोकर्सच्या होणार. शेअर मार्केट कंप्लीट कोसळलेलं आहे. एखादे प्रधानमंत्री जेव्हा सांगतात की सोनं विकतच घेऊ नका, सोने बाजाराची काय अवस्था झाली? हा देश गरिबीकडे चाललाय. कंप्लीट शेअर मार्केट कोसळलं. पंतप्रधानांकडनं अपेक्षा ही असते की देश कितीही संकटात आला तरी आम्ही या संकटाशी सामना करून या देशाला बाहेर काढू. 2007 आणि 2008 मध्ये असंच आर्थिक संकट जगभर आलं होतं. पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जाणवू पण दिलं नाही देशाला की संकट किती मोठं आहे. अमेरिका उद्ध्वस्त झालेलं, दुबई साफ झालेलं, भारताला त्याची झळ सुद्धा लागली नाही. दॅट इज कॉल्ड इकॉनॉमिक्स. शिक्षणाचा आणि याचा काही संबंध असं म्हणायचं? काय शिक्षण आणि या सगळ्या नाही त्याच्यात माझा हे बघा, शिक्षण आणि राजकारण ह्याचा काय संबंध आहे असं मी कधीच मानत नाही. 4थी नापास वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्रातली सर्वात मोठी शैक्षणिक क्रांती घडवली, ही कधीही विसरू नका. त्यामुळे शिक्षण आणि ह्याचा काय संबंध आहे असं मला वाटत नाही. पण तर्क, लॉजिक याचा खूप मोठा संबंध आहे. आणि सध्या आपण लॉजिक विसरलो. काल म्हणजे हे सगळं चालू असताना काल कुठल्या तरी यात्रेविषयी त्यांनी आवाहन केलं. अरे या देशाची अंत्ययात्रा निघायची वेळ आता आली. आता कुठली यात्रा काढता? आणि ह्या राहुल गांधी काय बोलले ते चुकीचे नव्हते. त्यांनी 2 महिन्यापूर्वी सांगितलेलं की आर्थिक संकट सामोरे येते, याला त्याच्यासाठी तयार राहा. कोविडच्या वेळेस पण त्यांनी सांगितलं कोविड नावाचा रोग येतोय, सांभाळून राहा. म्हणजे राहुल गांधींना जे 2 महिने अगोदर कळू शकतं ते सरकारला कळू नये याचं आश्चर्य वाटतं आम्हाला. नीट पेपर फुटी प्रकरण देखील तेवढीच गंभीर प्रकरण आहे. त्याच्यात कोण कोण आहेत? त्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये कोण कोण आहेत? ते कुठल्या पक्षाच्या जवळ आहेत?
कुठल्या संस्थेशी ते जवळ आहेत? आणि हे पेपर जी फुटी आहे MPSCचा असेल, नीटचा असेल, सगळे पेपर कसे फुटतात आणि आत्ताच कसे फुटायला लागलेले आहेत. आणि ते फुटल्यानंतर सरळ सरळ सरकार म्हणतं की आम्ही आता परीक्षा घेणार आहोत. मग या विद्यार्थ्यांनी 3 आत्महत्या केल्या आहे. मला वाटतं की हे रॅकेट आहे. आणि त्या दिवशी सुद्धा एका साठेंनी सांगितलेलं आहे की हे रॅकेट फक्त ह्या महाराष्ट्रापुरतं नाही आहे, तर ते दिल्लीपर्यंत आहे. हे दिल्लीचा शोध काढण्याचा गरज आहे मला वाटतं. आणि तशा पद्धतीची चौकशी CBI करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. भारताचं सगळं लिकेज हे दिल्लीतनंच होत आहे, बाकी कुठनंही होत नाही. हिंदी सर, आज एनसीपी की बैठक है, क्या कहेंगे? मर्जर की चर्चा चल रही है, क्या कहेंगे? NCP की आज बैठक जो बुलाई गई है उसमें संसद है, हमारे संसद सदस्य है, विधान परिषद विधानसभा के जो सदस्य है उनको बुलाया, नेतागण को बुलाया. पार्टी के आगे की जो रणनीति है उसके बारे में शरद पवार साहब और हम लोग बातचीत करने वाले हैं. सर, आज इलेक्शन कमीशन को आप मिलने वाले हैं, महाविकास आघाड़ी इलेक्शन कमीशन चोकलिंगम जो है इलेक्शन कमीशन ऑफिसर, उनसे क्या बातचीत करने नहीं, वाले? आज हमने पूरे महाविकास आघाड़ी के तरफ से हम लोग चोकलिंगम जो हमारे यहाँ के जो इलेक्शन कमिश्नर है उनको मिलने वाले. वहाँ पे अन्य राज्यों में जिस तरीके से जो SIR की जो योजना की थी उसके बारे में जो कुछ प्रॉब्लम आए थे उसके बारे में हम लोग उनके ऊपर ध्यान बटाने के लिए हम लोग जाने वाले हैं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या, मात्र जिल्हा परिषदेच्या अनेक ठिकाणी निवडणुका झाल्या असताना तिथं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. खरं म्हटलं तर काही वर्षापासून या निवडणुका घ्यायचं नाही, कारण का तिथल्या निवडणुका झाल्याने अशा प्रकारची ज्या वेळा होता म्हणून 22 पासून काही निवडणुका पुढे गेल्या होत्या. आज ठाणे असेल, नाशिक असेल, पालघर असेल, अन्य जिल्ह्यामध्ये आजही जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका झाल्या नाही. मग निवडणुका का घेत आहेत हे पण आम्ही आज निवडणूक आयोगाला विचारणार आहोत. जर तिथे निवडणुकाच झाल्या नसतील तर त्या निवडणुका तुम्ही कशा जाहीर केल्या याच्या संदर्भातला सुद्धा आम्ही त्या निश्चितपणाने विचारू. नाही झालं तर आमचे काही लोक कोर्टामध्ये जाणार. त्यांचं असं म्हणणं आहे, या 75% निवडणुकीमध्ये कोटा जो महाविकास आहे, आघाडी तो पूर्ण आम्ही करतोय. निवडणूक लढणार आहे का इलेक्शन स्थानिक स्वराज्य कमिशनचं संस्थेची? अक्षय काल निवडणूक जाहीर झालेली आहे. आम्ही आता एकत्र बसू आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढण्याचा निश्चित पवार निर्णय. यांचं असं असं म्हणणं आहे की म्हणणं आहे 75 कोटा जो अपेक्षित आहे मतांचा तो पूर्ण होतोय आणि नाही, त्यामुळे असं आहे की एखाद्या लोकप्रतिनिधीला निवडून ते अधिकार मत द्यायचा अधिकार जर कोण काढून घेत असेल तो चुकीचा आहे. जे या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करतायत, मग तुम्ही पूर्वीच्या निवडणुका का लांबवल्या आणि आता जर निवडणुका तुम्ही घेत असाल आणि त्यामध्ये ज्यांचा अधिकार तुम्ही डावलत असाल ते कोर्टात जाऊन आव्हान करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.